तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला परमार्थाचे फळ मिळाले आहे, जो परमार्थात आहे, अध्यात्मात आहे, तोच खरा सुखी होय. मग काय म्हणतात ते? फल पाया तो सुख भया, किनोसे न करे वेवाद, बन न देखे मिरगी, चित्त मिलाया नाद. तर ज्या व्यक्तीला परमार्थाचे खरे फळ प्राप्त झाले आहे, तोच खरा सुखी होय. आणि त्यामुळे तो कोणाशी वादविवाद करत नाही. म्हणजे जो परमार्थामध्ये आहे त्याला ईश्वराचं दर्शन झालेलं आहे, त्याचं फळ मिळालेलं आहे, तो कधीच कोणाशी वादविवाद करत नाही, भांडणं करत नाही. मग उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी, जसे व्याधाच्या गायनाने हरिणीचे चित्त वेधून गेले की व्याधाने मारावयास काढलेल्या बाणाकडे ती पाहतही नाही. म्हणजे त्या हरिणीला मारण्यासाठी जो शिकारी आलेला आहे, व्याध म्हणजे शिकारी आलेला आहे, तो शिकाऱ्यांनी बाण काढलेला आहे. पण ती एक गायन जेव्हा ऐकते, तर गायन ऐकत असताना, गाणं ऐकत असताना तिचं लक्ष त्या बाणाकडे ते जात नाही किंवा बाणाकडे पाहत नाही. ती संपूर्णपणे अगदी आनंदाने गाणं ऐकत असते. आणि म्हणून ज्याला परमार्थाचे खरे फळ प्राप्त झाले आहे, तोच खरा सुखी आहे आणि तो जीवनामध्ये कोणाशीही वादविवाद करत नाही. रामकृष्ण हरी.